कशी यायचं एका टायमाला 3-3.5 लिटर मी दूध काढले. एक गोष्ट ऐकली की तुम्ही शेळीपालन करताय आणि गोट्यावरून काही टोमणे तुम्हाला बसले. मग गोटा का महत्वाचा नाही शेळ्यांपेक्षा हे तुम्ही एकदा, मी आता जर जावर लाईन आणि आपण मंत्री लाईनमध्ये जर तुलना केली हा तर दोघात काय फरक राहणार आहे? मी तर शेळीपालक मित्रांनो, आज आपण आलोय खडकी येथे. आपले शेळीपालनातील जुने व्यक्तिमत्व आणि जाणतं नाव शरद काळभोर साहेब यांना भेटायला. नमस्कार साहेब. नमस्कार. एक थोडक्यात आपला परिचय आपण शेळीपालकांना द्यावा. माझे नाव शरद तात्यासाहेब काळभोर, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 87 66 96 31 37. आपण किती वर्ष झालं म्हणजे शेळीपालन करताय साधारण? साधारण 10 वर्ष झाले शेळीपालन करतोय, पण काही कारणास्तव तर मी 2-3 वर्षापूर्वी बंद केलं ते. परत हे 2 वर्ष झालं स्टार्ट केलेले आहे. म्हणजे जुन्या शेळीपालकामध्ये बिटलमध्ये बरेच लोक आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतात की चांगल्या प्रकारे बिटल शेळीपालन आपण आधीपासून करताय. त्याआधी आपल्याकडे दुसऱ्या पण ब्रीड होत्या. मग जेव्हा तुम्ही स्टॉप घेतला आणि परत जेव्हा शेळीपालन करायचा निर्णय घेतला त्यावेळेस बिटलच का निवडलं? बिटलची खासियत क्वालिटीनुसार पैसे बी आहेत, यातनं प्रॉफिट बी मिळते आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे पिल्लांची वजन वाढ जास्त होते. आता एकंदरीत किती शेळ्या आहेत आपल्याकडे आता? 22 शेळ्या आहेत आपल्या. आणि कुठल्या लाईनमध्ये आपलं जास्त काम चालू आहे? मंत्री लाईन आणि जावर लाईन. साहेबांबरोबर आपले मित्र अविनाश साहेब पण आहेत. तर हे दोघं मिळून हा शेळीपालनाचा व्यवसाय करतायत. तर मला अविनाश साहेबांना पण काही प्रश्न विचारायचे आहेत की पडद्यामागचं सूत्रधार आहेत ते आणि बऱ्याच वेळा फ्रंटला यायला घाबरतात आणि शेळीपालनामध्ये निवड असेल, आवड असेल, ह्या कारणास्तव पूर्ण वेळ सध्या ते शेळीपालनात देत आहेत. तर मला एक विचारायचं आहे मानेसाहेब की आत्ता कुठल्या लाईनवर काम जास्त चालू आहे तुमचं? माझं सगळ्यात जास्त काम जावर आणि मंत्री लाईन. का जावर लाईन आणि मंत्री लाईनच का? जावर लाईन मध्ये तुम्हाला हाईट, लांबी, रुंदी, बॉडी स्ट्रक्चर, दूध हे जावर लाईन मधून भेटू शकतो. ओके. अदर लाईनला तुम्हाला दूध पाहिजे एवढं मिळणार. आता माझ्याकडं पिल्लं पाजून साधारण एका शेळीचं एका टायमाला 3-3.5 लिटर मी दूध काढले. मध्यंतरी मी एक व्हिडिओ बघितला होता, तुमच्या गोट्यावरचाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. म्हणजे काय खासियत होतं त्या शेळीमध्ये की तिचं किती लिटर दूध द्यायची कॅपॅसिटी? पिल्लं पाजून मी सर त्या शेळीचं 2.5-3 लिटर दूध काढतो. म्हणजे कुठली शेळी आपल्याला बघायला भेटेल का? हो भेटेल. मध्यंतरी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे ही शेळी होती. ओके. शेळीचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे शेळी का तुमच्यासाठी खास आहे? किंवा सर आता ही फिमेल जर आपण बघितली तर ही फिमेल काला ब्लड मधून आलेली. ओके. आणि ह्या फिमेलचं वैशिष्ट्य पिल्लं देण्याची कॅपॅसिटी आतापर्यंत सगळ्यात उत्कृष्ट पिल्लं. फिमेलची हाईट असेल 37, पण आता पाठीमागच्या वेळेत काही कारणास्तव फिमेल विकली. हिची फिमेल 7 महिन्यात 37.5 हाईटला होती. म्हणजे जेवढी मदर आहे तेवढी तिची मुलगी होती. आणि हायेस्ट दूध किती काढलं तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत ह्या फिमेलचं मी पिल्लं पाजून 2.5 ते 3.5 लिटर पर्यंत दूध काढतो. मी अजून गोट्यामध्ये बघतोय की बऱ्याच जणांच्या गोट्यामध्ये फक्त काळ्या कलरमधल्या बिटल ह्या जास्त प्रमाणात दिसतात किंवा त्यांचं कल त्या गोष्टीकडे जास्त आहे. मग तुमचं असं का कल आहे की? नाही आता सर माझ्याकडे कलर, आता तुम्ही काळा कलर म्हणता, तुम्हाला कलरवाले धावतो. कलरचं कॉम्बिनेशन ह्याचं बोकाडाना कुठं आहे बघा बरं. याच्या घरातून जावर जलमला. ओके. म्हणजे आमचे मित्र पंजाबचे रमजान भाई, त्याच्या घरातली ही फिमेल आहे. मग क्रॉसिंग आपला हंटर केलेला होता, तुम्हाला रिझल्ट धावतो. त्याच्याबरोबरची आपण फिमेल दिली. 1 महिन्याचा बच्चा आहे. कलरमध्ये का काम करावं तर हा बच्चा बघा, 1 महिना व्हायचा आहे हा बच्चा. वेट आता तुम्ही उचलला असेल, वेट समजू शकता. वेट वजन खरंच 15 किलोच्या प्लस वेट आहे ह्याचं. पण कानाची लेंथ कमी नाहीये. मदरपेक्षा कानाची लेंथ ही खूप चांगली आली. आणि वजनात बच्चे चांगले आहेत. वजनातही बच्चा चांगला आहे, आईज मध्ये बच्चा चांगला आहे, बॉडी स्ट्रक्चर ठीक आहे. रोमन नोज बघा, त्याचं काय प्रॉब्लेम नाही. बऱ्याच जणांचं कलरला विरोध आहे, म्हणजे कोण आता सर माझ्या गोट्यात जवळजवळ ब्लॅक पेक्षा कलरचा माल जास्त आहे. मग का ठेवलाय जास्त? कलर शिवाय तुम्हाला ना दूध मिळणार आहे ना क्वालिटी मिळणार आहे. आणि विक्रीला अडचण? विक्रीला मला काही अडचण नाही. बरेच माझ्या आता विक्रीला माझ्याकडे 2 लोहा आहेत.
हा एक आहे, अजून एक 2 लोहा पाटी आहेत. माझ्याकडे सगळं जातं, कलरचा काही प्रॉब्लेम नाहीये. ते बरेच जण म्हणतात की कलरला प्रॉब्लेम आहे, नाही color कलरचा विक्रीला काय येत प्रॉब्लेम नाही. आता हे ना पाठीमागच्या वेताला दोन्ही ब्लॅक पिल्ल आहेत. आपले मुंबईचे मुंबऱ्याला राशीद म्हणून भाई आहेत, आपले मित्रच आहेत. ते बकरी ईदला हिचे कंटिन्यू पिल्ल घेऊन जातात. अच्छा, कितीपर्यंत पिल्ल गेले त्याचे आतापर्यंत? विक्री आपण हिची पिल्लाची 70,000पासून 1.25 लाखापर्यंत पिल्ल देतो आपण त्याची. म्हणजे बरेच जण कधी म्हणतात कधी फक्त- 19-20 झालं क्वालिटी हा. तर 35-40,000 पिल्लू द्यावं लागतं. बरेच जण म्हणतात कलरची पिल्ल विकत नाही किंवा जात नाही, कुणी सर घेत हा नाही. बच्चा मला जलमलं त्याची 70,000 रुपयाची मागणी ऑफर आहे त्या पिल्लावरती, पण मी दिला नाही त्याला. का तर मला थोडं त्याचं एक ब्रीडिंग घेऊनच मी पिल्लं द्यायचं असं माझं चाललेलं आहे. हा नर का निवडला तुम्ही ब्रीडिंगसाठी? हा नर निवडायचं कारण सर, हा नर प्रॉपर जर पाठीमागचं जेनेटिक बघितलं, ती जे तुम्हाला आता फिमेल दावली त्या फिमेलचं आणि ह्याचं ब्लड पाठीमागचं 3-4 जर पिढ्या बघितल्या तर सेम आहे. ओके, म्हणजे ते फिमेल आणि हा नर हा, एकच same, जनरेशन मध्ये किंवा एकच लाईन सेम 4 पिढ्याचं रमजानबाईच्या लाईन मधून आलेला हा मेल हा आहे. बच्चा आहे किंवा नर आहे. हा आता आणि- 4 दात आपल्याकडं 46 हाईटला मेल, आता मला वाटतं 6वा दात काढला असेल. आणि हा हो का 6वा दात काढलेला आहे. एक साईड काढला, एक साईड अजून हाय असं. हा समुंदर निवडायची म्हणजे का, म्हणजे गरज का भासली तुम्हाला की हा नर असताना समुंदर हा तुम्ही नर निवडला? असताना आपण सर एक शौक होता आपल्याला. म्हणजे आता माझं बेटल पाळतो हे मी शौकसाठी पाळलेलं आहे. हा, हा. ना मला पैशाची घेणं देणं आहे ना कशाचा प्रॉब्लेम नाही, फक्त मी शौकसाठी पाळले. हा बच्चा मी मला वाटतं 2.25 ते 2.5 महिन्याचा असेल तेव्हा 1.25 लाख, 1,01,151 रुपयाची माझी खरेदी. ह्याचा फादर आहे शूटर आणि आजोबा बघितलं तर खली लाईन मधून आलेला हा मेल आहे. 2 नर झाले. हा परत आता मी तिसरा ऐकतोय की तुम्ही परबत 2. हा परबट तो तो आपण का आता निवडला? मंत्रीचा मुलगा एक अजून घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात मंत्रीचं नातो, मंत्रीचा मुलगा परबत होता, आपण घेतलेला आहे तो ज्युनियर परबत, म्हणजे परबत 2 नावानं आलेला आहे. आपल्याकडे परबत म्हणून तो शो होईल, तो पण घेतलेला आहे. तो 10 महिन्याचा बच्चा आपला 41 हाईटला आहे, 18.5 इंच कानामध्ये येतो. मी आता जर जावर लाईन आणि आपण मंत्री लाईन मध्ये जर तुलना केली हा तर दोघात काय फरक राहणार आहे मेन? मंत्री लाईनचं तुम्हाला बॉडी स्ट्रक्चर, मंत्री लाईनचे जे वेट करण्याची कॅपॅसिटी ती महाराष्ट्रात कोणताही प्राणी वेट करू शकत नाही. ओके, वेट आणि हाईटला ते दोन्ही बच्चे जाऊ शकते. ती फिमेल आणलो. आणि जावर लाईन ही आपण दुधासाठी आणलेली आणि क्वालिटीसाठी. दोन्हीचं कॉम्बिनेशन दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ना. आता तुम्हाला ते दोन्हीचं कॉम्बिनेशन मी का दावलं त्यासाठीच दावलं. ह्याचं पण कॉम्बिनेशन येते आता आपल्याकडे ह्या फिमेलवरती. ह्याचं पण कॉम्बिनेशन अजून 1-1.5 महिन्यात दाव. ही फिमेल फर्स्ट टायमर ज्यावेळेस वेली होती त्यावेळेस 4.5 लिटर दूध दिलेले ह्या फिमेल. ही डायरेक्टली मंत्रीची मुलगी. आता आपल्या समुंदरवरती लोड आहे साधारण 3.5 महिन्याच्या आसपासची लोड, 3.5 ते 4 महिन्याची. म्हणजे लोक आज फक्त एकच नर ठेवतायत, त्याचीच पिल्लं, त्याच्याच पाठी पुढं क्रॉसिंग. तुम्ही थोडासा बदल केला, म्हणजे 3 लाईन 3 जनरेशन तुम्हाला पुढे न्यायचे. हा मला 3 नाही, मी आता माझं जनरेशन तर असं चाललंय की माझ्याकडे 5 मेल टोटल ठेवायचे आपल्याला. 3 नाही 5 मेल ठेवायचे. कुठल्या कुठल्या 5 लाईनी ठेवायच्या आता? 5 लाईन माझा हात तर जावर लाईन मधून आलाय, तो शूटर लाईनचा बच्चा आहे. तो आलेला एक परबतचा बच्चा आहे. आणि आता अजून एक मी दुसरा मेल म्हणजे 2 मेलचं चालू आहे. एक प्रिन्स लाईनचा तर ऑलरेडी घेतलेला आहे, फक्त तो आता काही कारणास्तव दुसरे पाशे आपल्या गोट्यात नाही. आणि आपला ह्याचा नवीन एक आता तो मंत्री 2 त्यांच्याकडे म्हणजे लवप्रीत बहिणीकडे आलेला आहे आपला, त्याचा एक बच्चा आणायचं माझं चाललेलं आहे नियोजन. म्हणजे 5 वेगवेगळे हा नर 5 मेल आणि 5 वेगवेगळे. वेगवेगळ्या तुम्हाला असं नाही की ह्या मेलचा ह्या फिमेलवर रिझल्ट आला की दुसऱ्या फिमेल येईल याची गॅरंटी नाहीये. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना काही एकाच मेलवरती 10-20 शेळ्या लोड करणे, क्वालिटी कशी घेणं, कस्टमरशी काही घेणं देणं नाही त्यांना. आपल्याला फक्त कस्टमर कसा व्यवस्थित पुढं त्याचा गोटा डेव्हलप होईल हे महत्वाचं आहे. आपला जसं झालाय तसा दुसऱ्याचा गोटा डेव्हलप झाला पाहिजे. इथं तुम्ही आणि काळभोर साहेब दोघं मिळून करताय. हो म्हणजे मध्यंतरी मी एक गोष्ट ऐकली की तुम्ही शेळीपालन करताय आणि गोट्यावरून काही टोमणे तुम्हाला बसले. मग गोटा का महत्वाचा नाही शेळ्यांपेक्षा, हे तुम्ही एकदा कस्टमरला सर आता मला फोकस कुठं करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, गोट्यावर पाहिजे का शेळ्यांवर करायला? नाही, आता मला गोट्यासाठी ज्यावेळेस मला नावं ठेवली, अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्याकडे बच्चा घेतला तो त्यावेळेस लोकांच्या असे बोलणं होतं की तुमची 20,000चं पिल्लू घ्यायची लायकी नाहीये. आज माझ्या गोट्याला हा ब्रीडर मी तुम्हाला पाहिजे असेल तर धावतो अफगाणिस्तानमधून ह्या ब्रीडरसाठी मला 8 लाख रुपयाची ऑफर आहे चालवलं.
तरी मी ब्रीडर दिला नाही. पाहिजे असेल विथ प्रूफ देतो मी. बच्चा आणि खरंच- केरलासाठी पण मला ऑफर आहे 8 लाख रुपयाची. पण लोकांनी गोट्यावरनं टोमणे मारले. गोट्यावरने ज्यावेळेस टोमने मारले त्यावेळेस ठरवलं की बाबा आपलं बी अस्तित्व काहीतरी मार्केटला राहावं. यासाठी आपण हा ब्रीडर परत चॉईस केला. म्हणजे त्याच्या माझं- अगोदर हा ब्रीडर घेतला होता, त्याच्यानंतर हा घेतला आणि आता अजून तो नवीन घेतलेला आपण म्हणजे परबतचा माझं म्हणतो. बऱ्याच वेळा असा प्रयत्न असतो, जेव्हा मी कुठं शेळी पालकाला भेट देतो किंवा काय देतो, तेव्हा मला स्ट्रक्चर दाखवण्यापेक्षा त्या शेतकऱ्याकडं असणारे जनावर दाखवायला जास्त मजा येतो. कारण लोक स्ट्रक्चर बघणारे लोक शेळी पालनात कधीच यशस्वी होत नाही. किंवा स्ट्रक्चर मध्ये सर तुम्ही जर नुसतं स्ट्रक्चर बघत राहिला ना तुम्हाला दूध मिळेल ना. बॉडी स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं त्याच्यात दूध नाही मिळणार, हाईट लेंथ नाही मिळणार. तुम्हाला कानाचा ज्याला शौक आहे ते कान नाही मिळू शकणार. आता मी हा ब्रीडर घेतला. हा ब्रीडर का घेतला की बाबा हा उंच मात्यात आहे. कानालाही हा 19 19.5 आता चालू कंडिशन, खरंच का 19 19.5 9 महिने कम्प्लीट आहे हा ब्रीडर. म्हणजे 10वीत रनिंगला चालू आहे. काही कारणास्तव थोडी हाईट कमी, कारण तो 1-1.5 महिना असं झोपून होता. आणला तेव्हा आपल्याकडे शूट झाला नाही, गोचिड ताप वगैरे झाला होता, पिशी कमी झालेले, त्यामुळे थोडा हाईटला कमी राहिला. पण हाईट जरी 42-43 झाला तर ह्याची जी बच्चे जेनेटिक्स महत्वाचं. जेनेटिक महत्वाचं, त्यामुळे आपण हा ब्रीडर ठेवलेला आहे. गोट्याचा विषय तुम्ही आता मग बोलला मला गोटा. मी ज्यावेळेस मला टोमने मारले, आज मी गोटा माझा कुणीही बघा येऊ गोटा कसा बनवला आणि कसा असावा गोटा. गोट्यापेक्षा तुमच्या म्हणजे जे जनावर काय आहेत हे महत्वाचे आहेत. गोटा तुम्हाला महत्वाचा नाही. तुमचं इन्कम सोर्स कशातून आहे? जनावर पैसे देत नाही. जनावर गोटा पैसे नाही. माझ्या वरच्या गोट्यात जर तुम्ही बघितलं तर मी शेततळ्यातलं म्हणजे आपलं जे ताडपदरी म्हणतो ते ताडपदरी वापरलेली, आणि बाकी 60 फुटी गोटा आहे तो सिमेंटच्या पत्र्याचा आहे माझा. टोटल 100 फूट गोटा आहे माझा आता चालू आहे. मी थोड्या वेळापूर्वी तेच म्हणलं की लोक स्ट्रक्चरला महत्व देतात, गोट्याला महत्व देतात. सर तुम्हाला जनावर चांगली पाहिजे गोट्यात. गोट्यात तुमच्या जनावर किती महत्वाचं आहे, किती पैसे देणार आहे हे जनावर महत्वाचं. तुम्हाला गोटा पैसे देणार नाहीये. तुम्हाला जनावर- लोकांचा आज कसं झाला तर मी बरेच फार्म बघितले, 10-10, 20-20 लाख रुपये खर्च केले. त्या 20 लाखात जनावर खाली त्यांच्या गोट्यात 10-15, त्यांचे 20 लाख रुपये फिटता व्याजाचा विचार केला तर काही मिळत नाहीये. तुम्ही बिटलचा जर घेतला विषय, बिटलचा शोक करा, तुमच्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. पैसेही पूर्ण होतील, इन्कम सोर्सही चांगला राहील आणि शोकही जपेल. हे माझा हा शोक आहे, मला पैशाचे काही घेणं देणं नाही. आणि मी ॲव्हरेज पिल्ल सरासरी 50 ते 51 हजारापर्यंत पिल्ल विकतो. लय टॉपचा असेल 70 ते लाखाच्या आत बाहेर. ह्याच्यावर आपण पिल्ल विकत बऱ्याच नाही. बिटल शेळी पालकांचे तोंडून एकच शब्द ऐकतो की शौक म्हणून आम्ही बिटल शेळी पालन करतो. म्हणजे काय असं वेगळं आहे बिटल मध्ये आणि बाकी ब्रीड मध्ये की त्याचा शौक लोकांना लागलाय? शोक सांगतो, हा मेल हा. माझ्याकडे आता महिन्याचा आहे, 15+ वेट आहे ह्याचं. चा फादर आहे माझा हंटर, आणि आता तुम्हाला जावर मधली फिमेल लावलेली. म्हणजे इनब्रीडिंगच आहे थोडक्यात. हो, म्हणजे लांबचं इनब्रीडिंग नाही म्हणता येणार आपल्याला. लाईन तीच आहे. लाईन ब्रीडिंग आहे हे, फक्त इनब्रीडिंग नाही. ब्रीडिंग ओके. आता ह्याच्या फिमेलची कानाची लेंथ आहे 13 इंच, चलमता बच्चा 13 इंच. आज 14.5च्या आसपास बच्चा आहे कानाला महिन्याचा. म्हणजे बोन साईज वगैरे आणि तुमची बोन साईज बघा. आणि ईद साठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर कलर शेवट तुम्हाला पर्याय नाही. 100%. कारण मी बघतोय पंजाब मधले पण ज्यावरचे बरेचसे बच्चे आहेत ना, मुंबईमध्ये वगैरे असेल किंवा मुंबई म्हणण्यापेक्षा तुमचा हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, आणि दिल्लीमध्ये कलकत्ता, दिल्ली, आग्रा, ह्या राजस्थान, लाईनला डिमांड आहे किंवा ही लाईन हा. पुढे गेन घेते, वजन घेते. तर लोकांचा विषय कलरचा सांगतो. आता कलर साठी म्हणतात सर या फिमेल मध्ये मला काय तुम्हाला नाही असं मला सांगा फक्त. तिचे कान कमी आहेत, रोमन नोज कमी आहे, बोन साईज कमी आहे, बॉडी स्ट्रक्चरला पिल्लू खराब आहे. काहीच नाही. काय खराब आहे फक्त मला सांग. मग शोक पण याच्यात म्हणजे आपल्याला शोकवर यायचं. मला शोक आहे, मला शोक आहे म्हणून मी लोहा ठेवू. माझ्या गोट्यात लोहा जवळजवळ 9 फिमेल लोहा आहेत. आता 100%. 4 बच्चे लोहा आहेत माझे ऑलरेडी. कलरला फोकस जास्त आहे. म्हणजे मी हा. बघितलं की आता जे बिटल शेळी पालन चाललंय ते ब्रीडिंगच्या हिशोबाने असेल किंवा ते काळ्या शेळ्यांच्या मार्केटच्या हिशोबाने असेल, पण ईद कुठेतरी बिटलमध्ये डायव्हर्ट होतंय का? 100%. की लोक लक्ष देत नाही, ईदवर फोकसच करत नाहीयेत. लोकांचं आता काय चाललंय, फक्त कान पाहिजे हा, एवढं फक्त चाललंय. काळं आणि कान, काळं आणि कान. तुमचे बाकीचे शोक नाहीये. तुम्हाला ईद मार्केट जर पाहिजे असेल, तुम्हाला काळ्याला कोणीही विचारत नाहीये बाजार. कलरच पाहिजे. तुम्हाला कलरफुल जेवढे बच्चे राहतील तेवढे पैसे चांगले राहतात. आणि तुम्ही ब्रीडिंग पर्पज सगळ्यांनी केला तर किती दिवस करणार आहे ब्रीडिंग पर्पज? आज ना उद्या तुम्हाला ईदकडे वळावंच लागणार आहे. 100%. त्यामुळे सगळ्यांच्या गोट्यात माझ्या हिशोबाने तर 2-3 प्राणी हे कलरवाले राहिलंच पाहिजे. तुम्ही कोल्हापूर जावा, रत्नागिरी जावा, मुंबईच्या सातारा साईड जावा, तुम्हाला ब्लॅक फिमेल किती दिसतात गोट्या मला सांगा कोणाचे? कलर शेवट पर्याय राहिलेला नाहीये लोकांना.
कलरला महत्व आहे आणि आपण कलर शेळ्या कुठं निग्लेक्ट करतोय. हा 100% निग्लेक्ट होत आहेत. 100%. मेन जे मार्केट आहे मला आता पण वाटतं ब्रीडिंग मार्केट, हा ब्रीडिंग मार्केट आहे तो फेज चालणार आहे, अजून बऱ्याच दिवस चालेल, तो काय बंद होणार नाही. नाही, ब्रीडिंग मार्केट 100% करा, मला त्याचा विरोध नाही आपला. ब्रीडिंग मार्केट हे अवश्य झालंच पाहिजे, पण ब्रीडिंग मार्केट सोबत तुम्ही ईद मार्केटही करा ना. गोट्यात जर 2-4 फिमेल राहिल्या तुमच्या, तर तुमच्या त्याच्यासोबत ह्याचंही काम चालू शकतं ना. तुमचे सगळेच बच्चे ब्रीडिंगला जातील असं आहे का? नाहीच की. आपण ब्रीडिंग मध्ये समजा तुमचे कान जर शॉर्ट आले तर ते ब्रीडिंग साठी जाणार आहे का? तो ईदसाठी ईद साठी जाणार. जर तो बच्चा जर कलरफुल शॉर्ट कानात असेल तो ईदसाठी चालणार. आरामात जाणार आहे ईद साठी. आता तो मला- माझा बच्चा हा ईद साठी कोणीही घेऊन जाऊ शकतो. आणि त्याला मी त्याला पैसा आहे आजही त्याच्यासाठी. ऑफर आहे त्याला, पण मी का दिला ना की बाबा मला त्याचं एक हे ब्रीड काढायचंय, म्हणून मी त्याला पाठीमागे ठेवलाय. मला एकदा कलर शेळ्यांवर एकदा नजर मारायची. या ना, आपण, लावा. एकदम म्हणजे बांधलेले तसेच कलर राहू द्या. आता तुम्ही म्हणता कलर, माझ्या गोट्यात कलर किती आहे बघा. हा, ही पहिली म्हणजे ही लाईन, ही पण जावर लाईन मध्ये ही ज्यावरचीच मुलगी, आणि ही वाली ती हरीश खान जे आहेत पंजाबचे, त्यांच्या घरातली लास्ट महाराष्ट्रातली एवढी एकच फिमेल. त्यानंतर त्यांचं काम पण कमी झालं. कामही आणि कमी झालं आणि त्यांच्यानंतर त्याच्या म्हणजे त्यांच्या घरातून वस्तू कोणालाच वस्तू आल्याच नाही. आल्या नाहीत. आणि आणि ही म्हणजे- फिमेल मी आता माझ्या मित्राकडे होती, आपण आणली. ह्याच्या पाठी आता आपल्याकडे 2 पाठी आहेत. हा मला फिमेल, बघायची आता. फिमेल बांधली तुम्ही, हा पण तरी मी आता- फिमेल बाहेर काढतोय. तुम्ही म्हणजे तिचे आता आई बोल तुम्ही बघा, बाकी cutting- काय जे काय बघायचं ते बघा त्या फिमेल आता मध्ये. तुम्ही कटिंग केली त्यामुळे एक Steamer थोडंसं- केल्यामुळे आता ते steamer केस केल्यामुळे वगैरे थोडेसे केस नाहीये नसल्यामुळे पण हा. ओव्हरऑल कलर मध्ये फिमेल आहे. बॉडी स्ट्रक्चर चांगलं आहे. 7 लिटर दोन्ही टायमाच मिळून 8 लिटर दूध काढून द्यायची. नाही जर तेवढं निघलं तर फिमेल आपण हायशी तुमच्या घरी घेऊन जायची, एवढी गॅरंटी. नाही नाही, ते लाईन मला माहितीये. मी सगळे कारण घराणे त्यांच्या जवळून घरातून बघितलेले. तुम्हाला माहित आहे, तुम्ही गेलाय त्यांच्या घरी, नाही, 100%. तुमचं रिलेशन हे चांगलं आहे त्यांच्यापाशी. आणि काही घराण्यातच फिमेल जे आहेत ना, बऱ्याच वेळा बघितलं, पाकिस्तानमध्ये असू द्या, तुमच्या फतेगडमध्ये असू द्या, हरियाणा साईडला असू द्या, किंवा तुमच्या कुठेही कुठेही असू द्या, कलरला लोक जास्त market फोकस जास्त करतात. पण महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे त्याच्यासाठी पाठीमाग आहे. शिळी उस्मानाबादी असू दे, बिटल असू दे, किंवा कोणतीही म्हैस असू. असू दे, गाय असू दे, महाराष्ट्रात काळा कलर चालतो, प्रिय. हा पण ईदसाठी असं कलेक्शन पाहिजे, किंवा पिल्लं देण्यासाठी ह्या साईडचं जनावर पण पाहिजे. मी मुद्दा म्हणून थोडस काळ्या कलर बाजूला ठेवतोय. नाही कलर आता काय मला color मधले जे collection आहे फिमेल पण तुमचं- माझी जावर लाईन मधून आलेली. आता लोक म्हणते जावर लाईनला कलर येत नाही. कान येत नाही. नाही, 19+ कानाला फिमेल आहे. कशी फिमेल कोणत्याही लाईनला बघा. आता आपल्या समुद्रवरती लोड आहे ही फिमेल. नक्कीच कलेक्शन ओव्हरऑल एकंदरीत कलेक्शन खूप सुंदर आहे तुमचं. आपण पलीकडच्या कप्प्यात जाऊया जरा. मुद्दामून आपण म्हणजे काळ्या शेळ्या खूप सुंदर आहेत, बघितल्यात मी. पण मुद्दामून आपण माने साहेबांचं असेल किंवा काळभोर साहेबांचं असेल, कलर मधलं कलेक्शन आपल्याला बघायचं आहे की कलर मध्ये आता तुम्ही म्हणता सर काय वाईट आहे मला सांगा फिमेल कलर. आता ही काळी शेर आहे. कलेक्शन मध्ये शेळ्या खरंच चांगल्या आहेत. म्हणजे तुम्ही जे म्हटला की लोक फोकस करत नाही कलरवर, पण तुमचा फोकस फक्त माझा ईदसाठी कलर जास्त वरती फोकस आहे. आणि त्या जो फिमेल मध्ये काय तुम्हाला वाईट गुण आहेत मला सांगा. काहीच नाही. फिमेल 3 बच्चे फिमेल देते. आणि शेवटच्या म्हणजे 4था महिना ज्यावेळेस लागल त्यावेळेस दूध काढण्याशिवाय फिमेलला पर्याय नाही. मी वेळेच्या अगोदर दूध काढतो 4थ्या महिन्यापासून. हिचं घराणं कुठलं? तिचंही घरानं तेच. कुठलं? ज्यावर माझ्याकडे ज्यावर आणि मंत्री शेवट गोट्यात काही नाही. काहीच नाही. फक्त तुमची एकच जी लाईन आहे, हा. जी आपण ब्राऊन फिमेल बघितली तेवढीच फक्त वेगळ्या लाईनची. हा एकच फक्त माझ्याकडे ब्लॅक फिमेल जर सोडली बाकी सगळ्या. आता टोटल एक माया अंदाजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 10-11 10 फिमेल ते माझ्या 11 कलरचे female. आहेत. आता ही फिमेल तुम्ही म्हणता कलर पाहिजे, लोकांना कलर नको. ही जी फिमेल आता फर्स्ट टाइमरला माझ्याकडे हिने बच्चा दिला, झेड ब्लॅक बच्चा दिला हिने. सुंदर बच्चे, सुंदर female. मी ही तिच्याकडे अपेक्षा ठेवली नव्हती की बाबा झेड ब्लॅक बच्चा देईल, म्हणजे पण आता हिने सुद्धा झेड महाराष्ट्रात ब्लॅक बच्चा दिलाय. जर आपण गेलो कुठं आणि कोणाला खूप शौक आहे की कलर फिमेल पाहिजे किंवा कलर बच्चे पाहिजे, तर आज माझ्या मते फार कमी फार्म आहे. किंवा सांगली पट्ट्यात असेल, कोल्हापूर हा. पट्ट्यात असेल, तिथंच कलर बच्चे किंवा कलर फिमेल शौकनी जर तिकडे जास्त कलर. अदरवाईज पुणे किंवा आपला सोलापूर नगरचा पट्टा असेल तर कलर फिमेल म्हणजे त्यात दमच नाही, नाही असं लोकांचं म्हणणं आहे. कलर कोणी ठेवू शकत नाही. माझ्या गोट्यावर जेवढा कलर आहे ना तेवढा कोणाच्याही गोट्यावर कलर द्यावा म्हणून एवढे पैसे आपले. आणि कलर ठेवलाय सर आपले बच्चे आज तागात राहिलेले नाहीयेत. माझ्या गोट्यात कंटिन्यू शेळ्या येतात. माझ्याकडे बच्चे किती तुम्ही बघितले, जवळपास गेल्यापर्यंत तुम्ही आलता तेव्हा बच्चे किती होते, जास्त आता होते. बच्चे राहिलेत बच्चे किती फार बघ. कमी राहिलेत.
कारण की शेळ्या तशा आहेत, त्यांची पिल्लं तशी तकलीत, त्या 2-3 पाटी मी बघितल्या म्हणजे अतिशय देखण्यास सुरेख आणि ठेवणच्या पाटींची आहे ना कलर मधल्या पण हा फार उत्कृष्ट आहे. आणि काय होतंय जातीच्या नावाखाली कुठेतरी हे निग्लेजन चालू आहे आणि सिलेक्शन आता लोकांचं काय झालंय की बाबा इनब्रीडिंग करा, इनब्रीडिंग करा. इनब्रीडिंगचे तुम्हाला तोटे काय आहेत हेही बघा तुम्ही. बघतोय ना आपण तोटे बघतोय, हा जनावर पाय फेकतायत, लंगडतायत, तो तोटे तर विषय बघतोयच आपण. कोणाला हरणे येतो, कोणाच्या पायात बेंड होतात, कोणाचे पाठीमागचा पायजा, कोणाचा मोरचा पायजा, कोणाला हरण्याचा उपदावतो. काही पिल्लं जलमताच दगावतात, काही पिल्लं 2-3 महिन्यानंतर दगावतात. इम्युनिटी कमी जाते. हा इम्युनिटी तुम्हाला त्यात येऊ शकत नाही इनब्रीडिंग मध्ये. नामवंत हा तुम्ही इनब्रीडिंग कधी करा, एक बॅचला तुम्ही इनब्रीडिंग करू शकता. आणि तुम्ही इनब्रीडिंग बापाचं आणि मुलीचं तर कधीच करू नका, 100%. कारण तुम्हाला तो इश्यू सगळ्यात मोठा आहे आणि तो आणि 100% बघतोय येणार, आपण, ही हे येणारच. ह्या गोष्टी आपण बघतोय. माझ्याकडे ही केलेलं होतं इनब्रीडिंग, मला तो आलेला आहे अनुभव, त्यामुळे मी इनब्रीडिंग कधीही करत नाही. मी एवढे मेल ठेवायचं कारण का, लाईन ब्रीडिंग तुम्ही अवश्य करा. लाईन ब्रीडिंगला कुठलाही दुमत नाहीये माझं, लाईन ब्रीडिंग मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण इन ब्रीडिंगला तुम्हाला 100% प्रॉब्लेम येणार, ही येणारच. आणि महाराष्ट्रात झालंच ते की ब्रीडिंगच्या नावाखाली हा जनावरांचं कुठेतरी एक वलय संपत चांगल्या चाललंय. चांगल्या म्हणजे चांगल्या जनावरांचं हे सगळं म्हणजे नष्ट होण्याचं काम आहे फक्त. 100%. चांगले चांगले ब्रीडर तुम्ही जर इन ब्रीडिंग जर केलं हा. तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात 100% येणार. कितीही नाही म्हणला, हम्म. शेवटी हो का, ज्याचा माल आहे त्याला विकणं गरजेचं आहे. समोरच्यानं काय घ्यायचं ते हे समोरच्या- त्याचं त्यानं ठरवा, कारण तो पैसे देणार आहे. पैसे त्याचे कष्टाचे, त्यामुळे त्यानं ठरवायचे बाबा काय घ्यायचं आपण आणि काय नाही घ्यायचं. मध्यंतरी मी पण काही केसेस बघितले की लोकांनी मोठमोठ्या सरकारी नोकरदारांनी शेळ्या घेतल्या, हा त्या पाळल्या, त्या तशा ब्रीडिंगच्या नावाखाली जो खेळ चाललाय ना, तो पाळल्या, काही दिवस ठेवल्या आणि परत आणून दारात सोडल्या, अशा केसेस आपण बघितल्यात. आणि ह्या केसेस काय होतंय की सर्वसाधारण शेळी पालक समोर येत नाहीये, त्याची फसवणूक समोर येत नाही. तो विषय होतो ना त्यांचा. आता विषय कसा राहतो, तुम्ही जर ते केलं, आता 90% फार्म नवीन जे आहेत युवा पिढी हे जास्त ह्याच्यात वडली जाते. त्यांचं काय बाबा, त्यानं केलं एवढ्याला पिल्लू जातं, मीही करतो. 100 फार्म मधले सर माझ्या डोळ्यासमोर 10 ते 20% फार्म टिकतात. ठीक आहे, बाकी बंदच होत आहेत. पण तुमच्याही निदर्शनात आहे, तुम्हीही जुनं आहे, त्यामुळे तुम्हालाही माहिती की बरेचसे फार्म बंद पडलेत किंवा हा, चालत त्यावेळेस तुमचे ब्रीड सिलेक्शन चुकलेलं असेल, मॅनेजमेंट चुकलेलं असेल, किंवा इतर कारण काय असतील त्याला. म्हणजे मला एक विचारायचं, सस्टेनेबल पाहिजे फार्म, सस्टेनेबल पाहिजे, जास्त दिवस चालणारा पाहिजे. म्हणजे हा. असं नको की आणलं मी, पैसे खर्चले, 10 टॉप लाईनचे आणले आणि फार्म किती वर्ष चालतंय तर 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष फार्म बंद, परत माणूस पहिल्या तुमच्या जागेवर. गोट्यात थोडी क्वालिटी कमी राहू दे, पण मार्केटला तुम्ही टिकताय किती दिवस, किती दिवस. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जर 10 लाखाची वस्तू आणली आणि ती जर तुम्हाला विकताच नाही आली तर काय फायदा नाही तुमच्या 10 लाखाचा. जसं आपण बोललो, तुम्ही बोलला की बिटलमध्ये तुम्ही शौक आला, पण आता काय असं केलं पाहिजे तुम्ही, नवीन जे शेतकरी येणार आहेत, मी जुन्याबद्दल बोलत नाही, जे नवीन येणार आहेत त्यांनी शेळीपालनमध्ये किंवा विशेषतः बिटल शेळीपालनमध्ये येताना काय बघून यावं, काय गोष्टी कराव्यात किंवा मॅनेजमेंट कशा प्रकारे ठेवावं त्यांनी? पहिलं मॅनेजमेंट तर सर ह्याच्यामध्ये चारा नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही सुका चारा किती देताय, ओला चारा किती देताय, तुम्ही खुराक किती देत. तुम्ही गावरांच्या हिशोबाने जर बिटलचं नियोजन केलं ते तुमचं नियोजन चुकणार. म्हणजे 200 ग्रॅम खुराकची कन्सेप्ट ही बिटलमध्ये लागू पडत नाही. मी सर ह्याची मदर माझ्याकडे ज्यावेळेस हा बच्चा पोटात होता त्यावेळेस नुसती जी आपले जे मक्का दाना म्हणतो, मक्का दाना 2 टायमाचा मिळून 3.5 किलो मक्का दाना खात होते. म्हणजे खर्च बाकी ब्रीडपेक्षा बिटलमध्ये जास्त आहे. खर्च जास्त आहे आणि पैसाही जास्त. पैसा कसा जास्त आहे म्हणजे? कारण तुम्हाला आता गावरांचं पिल्लू, तुम्ही समजा गावरांची एखादी फिमेल आहे तुमची, त्यावेळेस गावरांचं पिल्लू 6 महिन्याचं तुमचं किती होतं, जास्तीत जास्त 15 किलो वेट मिळू शकतो. ते पिल्लू तुम्ही जास्तीत जास्त काय बजेटला विकता, 12-15 हजार, 12-15 हजार रुपये. त्याच्यावर विकू शकत नाही. बिटलचं पिल्लू आज माझ्याकडे 15 दिवसाचं हे पिल्लू 15 किलो, हे सॉरी आपलं 25 ते 28 दिवसाचं पिल्लू असेल, हे 15 किलो बच्चा. हे पाहिजे असेल तुम्हाला विथ प्रूफ डेट सकट देतो ह्याच्या मदरचा, आणि ह्याचं काय प्रॉब्लेम नाही. का तर वेट जास्त आहे. हा बिटलचा फरक आणि गावरांचा फरक, प्लस हा गावरान ज्यावेळेस तुम्ही 10-15 हजाराला विकणार, हे पिल्लू तुम्ही ॲव्हरेज रेट धरा 25,000 ते 35,000 रुपये. बरोबर. म्हणजे वजनाच्या कम्पेअरमध्ये त्या पिल्लाची किंमत तशीच आहे. हा
आणि फेज जो चालू आहे म्हणजे तुमचं म्हणणं असेल किंवा बाकी सगळ्यांचं म्हणणं असेल की आता ब्रिडिंगचा फेज चालू आहे, जसा ब्रिडिंगचा फेज संपन तसा ईदचा फेज चालू होतो, ईदचा संपन तर मग कटिंगचा फेज चालू होतो. जसं आता बोरमध्ये बघतोय आपण हा. की फेज वाईज आता बोर कुठेतरी कटिंगला यायला चालू लागलं. झालं. आता तुमचं पिल्लाचं मॅनेजमेंट कसं आहे म्हणजे थोडक्यात, म्हणजे तुम्ही म्हणताय आता साधारण 30 दिवसाचं पिल्लू आहे, आज 15 किलो वजन आहे, तर त्या पिल्लाचं मॅनेजमेंट कशा प्रकारे चालू तुम्ही दूध किती देताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. ह्याची मदरला ऑलरेडी दूध मी तुम्हाला पहिले सांगा ज्यावर लाईन का निवडली ह्या कारणानेच निवडली मी. की आईला दूध जास्त आहे? हा, ह्याच्या मदरच्या दुधा अजून वरचं दूध काही नाहीये आणि खाती नाही अजून काय. पिल्लू तुम्ही उचलून बघितलं वेट किती हे तुम्हालाही समजलं असेल. आणि पिल्लांसाठी असं म्हणजे तुम्ही काय विशेष काळजी काय घेताय म्हणजे बाकी विशेष काळजी काय नाही, हाईच आपलं जे रेग्युलर तुम्ही गावरानला घेतात तेच काळजी. आज किंवा स्पेशल ह्याला काय नाही. एक मी अजून एक रेफर ऐकतोय, तुम्ही 99% जर चांगले बच्चे चांगले जनावर जर तयार करायचे असतील तुम्हाला तर कमीत कमी 6 महिने पिल्लाला दूध हे चांगलं देणं गरजेचं. म्हणजे आईचं असेल किंवा गाईचं असेल. हा, 99% तर तुम्ही हा विचार की त्याच्या आईचं दूध त्याला पुरेपूर राहावं पहिले 2 महिने, त्याच्यानंतर तुम्ही वरचं दूध दिलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो. पहिले 4 महिने तर पिल्लू खुराक पचवा एवढी त्याची कॅपॅसिटी नाहीये, कारण 3 महिन्यापर्यंत 4 महिन्यापर्यंत त्याला दूध जेवढं देता येईल तेवढं दूध द्या तुम्ही. कारण माझं कुठलंच पिल्लू आज महिन्याच्या जवळजवळ महिना आसपास पिल्ल आहेत सगळे, 12 किलोपासून 15 किलो पर्यंत पिल्ल आहेत सगळे. तर दूध कोणतंच वजन वाढीसाठी दूध हा एकमेव पर्याय आहे. एकमेव पर्याय आणि दूध, जेवढं दूध शेळ्यांना जास्त आहे तेवढी पिल्लांची तेवढं ग्रोथ तुमची फास्ट पिल्लांची होणार. growth फास्ट होणार आहे. म्हणजे नवीन शेळी पालक जर असतील तर त्यांनी फोकस हा शेळीच्या दुधावर जास्त पाहिजे, स्ट्रक्चरवर शेळीच्या चांगलं पाहिजे. दुधावरती स्ट्रक्चर तुम्ही स्ट्रक्चर अंगोपती म्हणजे बनवू शकता. दूध असेल तर स्ट्रक्चर तुमच्याकडे 100%. 100% बनताय. हा, तुम्ही जर म्हणला मला 42 हाईट 45 हाईटची फिमेल पाहिजे किंवा तिला जर दूध नसेल, जर आज 42 हाईटची जर पंजाबमधून फिमेल आणायची म्हणलं तर कमीत कमी तुम्हालाही माहिती आहे 3 लाख ते 3.5 लाख 3.5 हजार रुपये. म्हणजे लाखाशिवाय पर्याय नाहीये. आणि तेवढे पैसे म्हणजे सुरुवात जो करतोय नवीन तो कशासाठी करतोय बाबा, काय तर आपलं प्रॉफिट मिळावं. एवढी कॅपॅसिटी नाही की तो 3 आणि 3.5 आणि 4 लाख रुपयाची फिमेल आणू शकेल. नवीन शेळी पालक आहे हा, त्यांनी कितपत असे म्हणजे 3 लाख 4 लाख 1.5 लाख 50,000 अशा गोष्टीकडे जावं किंवा त्यांनी जाऊ नये, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? पहिल्या सुरुवातीला जर नवीन शेळी पालक असेल, वस्तू घ्या. वस्तूला माझं दुमत नाही, पण वस्तू जर तुम्ही 50,000ची घेताय किंवा 1.5 लाखाची घेताय तर 1.5 लाखाची वस्तू त्या म्हणजे त्या पैशाच्या लायकीची आहे का 1.5 लाख देताय त्याच्या, ते बघा पहिलं तुम्ही. त्यांना ते सांगणार कोण आणि हा, त्यांना मग कळणार ते- कसं? ते आता हो कसं तो त्यांचा प्रश्न, आपला प्रश्न नाही येतो. ते जर चुकीच्या ठिकाणी जाऊन जर चुकीची वस्तू घेतली, आता मला बरेच फोन येतात, सर माझी वस्तू अशी निघली, हाईट नाहीये, तो वेटच करत नाहीये. माझ्याकडे अशी केस आहे सर, 4 दातावर 38 हाईटला मिळाला, त्याने 3.5 लाख रुपयाला वस्तू आणलेली आहे. बच्चा असता वेळ. हाईट नाही वेट नाही. हा, मग त्याच्यावर जर 3.5 लाखाचा जर हिशोब केला तर त्याला तो बच्चा आज तागाय सांभाळण्यासकट किती लागतो. नवीन शेळी पालक असतील तर माझं तर म्हणणं त्यांना सरळ असतंय की तुम्ही 4-5 शेळ्या साध्या घ्या, हा, विटल जरी घेतल्या तर बाबा कमी बजेटमध्ये हा, चांगल्या व्यवस्थित बॉडी स्ट्रक्चर पिल्ला देणारा घ्या. हा. काही दिवस तुम्ही या सिस्टीम मध्ये चाला. हा, त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला 2 जेव्हा लाख 5 upgrade लाख करायचंय जे काही त्यावेळेस खरेदी तुम्ही नक्की करायची 100% जेव्हा तुम्हाला तुम्हाला त्यातली ज्यावेळेस माहिती अनुभव पडेल, येईल, माहिती अनुभव होईल. येईल. पण पहिला घास डायरेक्ट लाईन मध्ये किंवा ब्रीड मध्ये कुठल्याही नवीन शेळी पालकने घेऊ नका, असा माझाही सल्ला राहील. तुमचा नाही, पण सल्ला हा तुमचाही चांगला आहे. लाईन मध्ये घ्या तुम्ही, लाईन मध्ये घेण्याचं दुमत नाहीये, पण ते पण बघून तेवढी घ्या. लाईन तेवढी स्ट्रॉंग आहे का त्याची आहे का? हे पण बघा ना. लाईन तुम्ही बघता, लाईन कशाची बघता. आता लोकांचा ट्रेंड काय चालू आहे, काळं जनावर झालं, व्हाईट आईज झाले कान आणि लांब कान झाले. लांब झाले, हे बिटल. हे चुकीची समजत आहे. बिटल मध्ये 13 इंचाची फिमेल 18, 19, 20 इंचाचं पिल्लू देऊ शकते. साईडची फिमेल 45-42 साईडची फिमेल आणि मेल तयार करू शकते. 100% करू शकते. उदाहरण आपण बघितलेत, बऱ्याच हा. जणांनी तयार केलेत. भरपूर किंवा जण जुने तयार. ब्रीडर आहेत त्यांच्या घरात जर तुम्ही मदर स्टॉक बघितला हा, तर तो 35, 36, 37 मदर स्टॉक आहे. त्यांनी तर 42, 43 हाईटच्या फिमेल काय नाही, घरातून तर कुणी आणल्या नाही. आता पंजाब मध्ये हायेस्ट तुम्ही हा. म्हणता, पंजाब मध्ये हायेस्ट काय आहे? 42 42 फार. आपल्या महाराष्ट्रात आज जर बघायला गेलं तर मग तशा 43, 44, 45 हाईट तयार झाले. फिमेल आहेत. म्हणजे जसं तुमचं आपलं एक बघणं आहे पंजाब की पेक्षा आपल्या महाराष्ट्रात डेव्हलपमेंट जास्त आहे. जास्त फक्त आहे. ब्रीड सिलेक्शन व्यवस्थित असेल
त्याच्यात कधी नुकसान होणार नाही एवढी गॅरंटी आहे. म्हणजे जर्सी गायमध्ये बघितलं आपण एबीएस असेल, आरमाडा सिमेंट असेल, हा. त्यावर आपण फोकस देतोय. बरोबर. आज परवाच एक रील बघितली की आरमाडा लाईनचा बैलचा सिमेंट 10,000 रुपयाला स्ट्रॉ गेली. बरोबर. मी एक ऐकलं की तुम्ही पण 10,000 रुपयाला बोकड भरून दिलाय. बरोबर. बरोबर आहे का? हा, किती वेळा दिला आतापर्यंत? मी आतापर्यंत 5 फिमेल बाहेरच्या भरलेत. किती हजारात? मी 10,000 शेवट 1 रुपया कमी घेत म्हणजे बोकड भरायला तुम्ही 10,000 5 ते 10,000 रुपये घेताय. घेतो. 10,000 फिक्स रेट आहे. फिक्स रेट आहे, त्याच्या आत म्हणजे कमी नाहीये. आज मग म्हणजे तो जवळचा असो लांबचा असो कसाही असो. 10,000 तुम्ही रुपये पंजाब मध्ये fix. जर आज गेला सर कितीही चांगला मेल असू द्या, आपण आता परबत घेतलाय त्याचा मुलगा म्हणजे त्याचा जो फादर होता तो पण बाहेर यूज झालेलाच होता ना, असं 100% नाही. आणि त्या म्हणजे आपण जो ब्रीडर घेतलाय आता परबत 2 त्याचा जो फादर होता त्यानं आज तागायत म्हणजे रिलेशन आपलं ठीकठाक आहे, त्यांच्यासोबत चांगलं आहे रिलेशन. त्याच्या जे बच्चे बघितले मी त्यानं आज तागायत 3 ते 4 आणि 5 असे बच्चे सगळे दिलेले. कुठंही सिंगल आणि डबल बच्चा त्याचा आलाच नाही त्याच्या फादरचा. समोरचं कस्टमर आता समजा मी पैसे घेतो, पैसे घेऊन तुम्ही वस्तू नरावर- आहे ना तशी. तशी आहे. बस तुम्ही सर, नरावर एवढी मोठी पैसे लावलेत. वस्तू बनवणं सोपं नाहीये. 100% जसं तुम्ही आज नरावर बी मी पैसे त्या लावले, मेलसाठी दूध पाचतो, 4 दात माझा मेल झालाय. तरी त्याला दूध आहे. हा, दूध आहेत, अंडे आहेत, असं नाही, खुराक आहे. तो वरचं कमी खातो पण ह्या गोष्टी जास्त आहेत ना, मग माझा खर्च पण त्या मानाचा आहे त्याचा. बट आणि तेवढ्या तुमच्याकडे ज्यावेळेस क्वालिटीची पिल्लं काढायची असतील तर नराला हा. पण तुम्हाला जपायला लागतं. झोपायला आणि आज तुम्ही जर लाख 1.25 लाख रुपये देऊन घेतलाय, हा तो असं कमी पैशात पुढे देणं किंवा लावणं तर त्या नराची इन्सल्ट असेल किंवा नराची किंमत बरोबर. कुणी करू शकत नाही. किंवा परत वाद होतात की हा. आमचा नर लावला, आमचं तुम्ही घेऊन गेला, आमचं नाव घेतलं नाही, हो केलं सर, नाही, ते केलं. ज्यावेळेस त्यापेक्षा मी तुम्ही 10,000 पैसे घेतो, घेतले तर हा. तुमचा हक्क तिथं संपला. माझा हक्क संपला. त्यानं माझ्या मेलचं नाव सांगू अथवा या न ना सांगू. सांगू तो त्याचा प्रश्न आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा, मी आजपर्यंत जेवढ्या लोकांनी शेळ्या भरून नेले तेवढं विथ प्रूफ आहेत माझ्याकडे. हम्म. पण मी असं म्हणलं नाही की बाबा हा मी माझ्या मेलची पिल्ल आहे. अरे आपण जेव्हा पैसे घेतो त्यावेळेस हक्क संपून जातो. हक्क आपला ज्या दिवशी तुम्ही पैसे घेता त्यावेळेस तुमचा वस्तूचा हक्क संपलेला. तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, ज्यावेळेस तुमच्याकडे गेली विषय संपला. मला काळभोर साहेब मला विचारायचं आता परत गॅप नंतर परत शेळी पालन म्हणजे आता कसं वाटतंय परत? नाही काय आता पहिल्यासारखंच वाटतंय, फक्त प्राणी टॉप क्वालिटीचे आहेत लाईन मध्ये. किंवा मला घरचं ब्रीड डेव्हलप करायचं आहे. मी जे आज 3-3, 4-4, 5-5 ब्रीडर ठेवतोय ती काय काय लोकांची अशी कॅपॅसिटी की ती शेळ्या ठेवू शकत नाही तेवढे ते आज मी ब्रीडर ठेवतो. एक ब्रीडर सांभाळणं म्हणजे 10 शेळ्या सांभाळण्याचं बरोबर आहे. ते ब्रीडर सांभाळणं, त्याला हा, कप्पा वेगळा करणं, तेवढं त्याचा खुराक. सोपं नाहीये. एवढं 3-3 आणि 4-4, 5-5 ब्रीडर गोट्यात ठेवणं हम्म. एवढं सोपं नाहीये आणि गोष्ट. मी ब्रीडरचं कॅल्क्युलेशन आता 2च ब्रीडरचं कॅल्क्युलेशन केलं आणि तिसऱ्याचं करतोय तर मला वाटत नाही शेळ्या जेवढ्या किमतीच्या शेळ्या आहेत त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा माझे ब्रीडर जास्त जास्त किमतीचे. किमतीचे ब्रीडर आहेत. आणि अजून 2 एक घेतलाय अजून तुम्ही अजून एक 2 घेणार आहे. दोन्हीच्या सर्च मध्ये एक म्हणजे त्याच्या मोरचाही घेतलेला आहे, फक्त आता बच्चा बाहेर येण्याची वाट बघतोय. हा, बच्चा जर तो आपल्या मनासारखा आला तो पण बच्चा आपल्या दारात राहील एवढी गॅरंटी आहे. की आता तुम्ही लिगसी किंवा लाईन पुढे घेऊन जाणार आहेत. हा, पण येणाऱ्या दिवसात तुमचं विजन काय आहे? म्हणजे ब्रिटलमध्ये मला तुमचं विजन विचारायचं. मला मोठ्या ब्रिडरचं किंवा नामवंत लोकांचं विजन मला नाही बघ. एक तुम्ही सर्वसामान्य सुरुवात केली दोघांनी मिळून, हा. तुमचं विजन काय राहणार आहे पुढं? माझं पहिलं विजन तर सर स्वतःची ओळख स्वतः डेव्हलप, स्वतःची ओळख स्वतः स्वतः निर्माण. डेव्हलप करायची. हा, उद्या कोण म्हणेल की बाबा ह्याची वस्तू आणली आणि माझ्याकडे डेव्हलप केली, तसं नाहीये. आपल्या वस्तू आपली गॅरंटी. कारण ही जर वस्तू आपण बाहेर आणल्या, मला त्या वस्तूमध्ये ना दूध मिळेल ना जे मला पाहिजे त्या वस्तूमध्ये मला मिळू शकत नाही. मी आज बी 2 लाख 3 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण तशा वस्तू नाहीये. म्हणजे आपली लाईन, आपली लिगसी, आपली ओळख आपल्याला तयार मला ह्या लाईनवर माझा पूर्ण विश्वास आणि कॉन्फिडन्स आहे मला. कारण मी जर म्हणलं एखाद्या फिमेलकडे फर्स्ट टाइमला 5 लिटर दूध काढू तर मला 100% मिळणार ही मला गॅरंटी. आणि मी काढलेलं आहे. बॅकलाईन किती बॅकलाईन माहिती आहे तुम्ही? म्हणजे असं कुठलं जनावर त्याचं बॅकलाईन किती लांबपर्यंत तुम्हाला माहिती की बाबा हे माझं शेळी, हे जे आई, हिचं बाप, हिचं अशा बॅकलाईन्स माहिती आहे का तुम्हाला शेळ्यांची? माझी बॅकलाईन पाहिजे तेवढी माहिती आहे. कुठल्याही फिमेलची पाहिजे तुम्हाला ते सांगा, मी त्याची बॅकलाईन देऊ शकतो. महत्व काय आहे बॅकलाईनचं? बॅकलाईनचं एक काय की बाबा त्यांचे आईबाप कसे आहेत, त्याचे आजोबा कसे आहेत, त्याचे आजोबा कसे आहेत, त्याच्यावर आता समजा एक जर फिमेल आहे एक मेल आहे तर मी समजा त्याची 2-3 वेत घेतली, ते असं नाही की प्रत्येक वेताला तुम्हाला सेम पिल्लू देईल. ते पाठीमागच्या जेनेटिकवर जाणारच आहे पिल्लू. 100% जाणार आहे. हा,
त्यामुळे ती पाठीमागची लाईन पण तुमची महत्वाची. म्हणजे बऱ्याच शेळी पालकांना बॅकलाईनचं महत्त्व कळत नाही की मागची हिस्ट्री असणं त्या शेळीची फार गरजेची किंवा त्या बोकडाची मागची हिस्ट्री असणं फार गरजेचं आहे. जर बॅकलाईनच माहीत नसेल ना तर त्या शेतकऱ्याचं शेळीपालनी 100% फसणार आहे किंवा ते गणित कायम फसवं राहणार आहे. आणि बॅकलाईनचं महत्त्व म्हणजे मला वाटत नाही की तुमच्या एवढं महाराष्ट्रात कुणाला माहीत असेल की तुम्ही ते ओळखलंय. नाही मी हो का माझ्या वस्तू आहेत त्यांचं मी लाईन क्लिअर 100% माहिती. ओळखलं तुम्ही. हा मी आता तुम्हाला खान साहेबांची फिमेल दावली. आज मला महाराष्ट्रात दावा की त्यांच्या घरातून ज्या फिमेल आलेत ते ट्रेडिंग करत असतील नसतील ते काय आपल्याला घेणं देणं नाही त्यांच्याशी. पण त्यांच्या ज्या घरातून वस्तू आलेत त्या वस्तू कोणाकडे शिल्लक नाहीये. नाही येत आणि ठेवलंच नाहीत लोकांनी. ती फिमेल होती की मरण्याच्या कंडिशन होती त्या टायमाला मी ती फिमेल 35,000 रुपयाला खरेदी केलेली फिमेल होती. म्हणजे अजून पण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंजाबच्या घराणे माहीत नाही किंवा तुम्ही मी ते घराणं दाखवायचंच नाहीये कुणाला. हा त्यामुळे होतं काय की त्या घराण्यातलं एखादी फिमेल आली तर त्या घराण्याचं नाव दाबून ठेवणं किंवा ते तिथं चुकीचं. आपलं टॅगलाईन लावून पुढे मार्केट करणं नाही, ह्या नाही, गोष्टी चालू झाल्या. चुकीचं आणि आहे. एक आता- बॅकलाईन जे पंजाबच्या आहेत ना त्या लपत चालल्यात. हा ते कुणालाही पुढे आणायच्या नाहीयेत आणि जो पुढे आणतोय ना त्याला मग प्रश्न विचारले जातात की हे कसं. आता तुमच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही काही बॅकलाईन सांगितल्या की रमजानबाईच्या घरनं आले जावर लाईनचे आले. हा लोक प्रश्न विचारणार की तुम्ही आमचं नाव का नाही घेतलं त्यांचं का घेतलं. नाही नाही नाव घ्यायचा विषय नाही सर. तुम्ही मला काय विचारले बॅकलाईन कुठं आली बॅकलाईन कुठं मी बॅकलाईनच तुम्हाला सांगितली की कुठं आली. तुम्ही मला हे विचारलं का हे कोणाचं आहे ते कोणाचं आहे. नाही तुम्ही मला डायरेक्टली काय विचारलं लाईन कोणाची. लाईन मग कोणाची. ज्याच्या घरातनं वस्तू निघली ज्याच्या घरातनं बनलं मी त्याचं डायरेक्टली तुम्हाला नाव सांगले बाबा ह्याच्या घरातनं ही आलेली. म्हणजे महाराष्ट्राला पण पुढे माहित व्हायला पाहिजे हा की ही लाईन ह्या घराण्यातनं पुढे कंटिन्यू झाली हा. आणि ते घराणं पण जे पंजाब मधलं असू द्या किंवा महाराष्ट्रातलं असू कुठलंही द्या घराणं असू ते त्याचंही नाव फोकसमध्ये राहणं फार गरजेचं राहतं. गरजेचं पण लोक आज काय करतायत की ते नाव डावळतायत लपवतायत आणि स्वतःचं नाव स्वतःचं टॅगलाईन पुढे लावतायत. हा. असो ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण त्याच्या म्हणजे पर्सनल लाईफला आपण बोलू आपण शकत नाही बोलू शकत कोणाच्या. नाही किंवा ते सांगू शकत हा नाही. सांगू शकत नाही आपण त्या गोष्टी. तर काय ह्या नाराकडनं काय अपेक्षा आहे आता. ह्या नाऱ्याकडनं आपल्याला 2 ते 3 फिमेलचे तर अपेक्षा. 2 ते 3 फिमेलची अपेक्षा आहे. जर आपण कोणाला म्हणजे समजा आला मेल देऊ आपण जरी विकला तर आपली कमिटमेंट अशी राहील की बाबा मला 2-3 फिमेल भरून पाहिजे. अशा कंडिशनवर असेल तर आपण मेल भले त्या 10-20 हजार कमी घेऊ पैसे घेतावे. पण ते कंडिशन असेल तर आपण मेल हा देऊ. नसेल तर अन्यथा मेल आपल्या गोट्यात ठेवायचं. डेकोटेड ठेवायचं. तर पर्वत येणार आहे आपला. हा. त्याचं लॉन्चिंग अजून झालं नाही किंवा तुम्ही करचाल पण फक्त हा, हा, लोकांना हा. तुम्ही व्हिडिओ दाखवलाय पर्वतचा. हा आता पर्वत कडून काय अपेक्षा राहणार आहेत पुढं की पर्वत- मेल महाराष्ट्रामध्ये काय यावा आणि त्या मेल कडून महाराष्ट्रामध्ये काय बदल घडावा किंवा वैयक्तिक तुमच्या गोट्यामध्ये काय बदल घडावा. बरोबर आपण ह्या कारणासाठी घेतलाय सर. त्याचं एकच पटली आपल्या त्याच्यासारख्या जर त्यानं 5 फिमेल दिली आपल्या गोट्यात आपले पैसे फेटले. कारण ती मी समोरून त्याचं रूप बघितलेलं आहे. म्हणजे त्या मंत्रीलांच्या ज्या फिमेल आहेत समोरून रूप बघितलंय. आपल्याकडे ऑलरेडी आहेत मंत्रीच्या 2-3 फिमेल आहेत आपल्या गोट्यात. आपल्या मित्रापाशी 8-10 फिमेल आहेत. म्हणजे तो प्रश्न विचारू नये पण मी विचारतो हा पर्वत कितीला घेतला. परबतचा आपला व्यवहार म्हणजे रिअली सांगायचं म्हणलं दुसरी खातर झालेला तो 3.5 लाख रुपयाला झाला. 3.5 लाखामध्ये. आणि वय किती बच्च्याचं. वय 10 महिने बच्चा. 10 महिन्याचा बच्चा तुम्ही 3.5 लाख रुपयाला घेतला. हा म्हणजे त्याला ऑफर 5 लाखाची पण होती समोरची. म्हणजे माझ्या समोर झालेल्या ऑफर होत्या. मी एक दोघांसाठी रेफरही केलेला होता. पण त्या टायमाला त्या लोकांना म्हणजे त्याचं तो असा character मला म्हणला की बाबा हा मेल दिला तर एक तर तुझ्यापाशी नाही तर मला मेल द्यायचा नाही. नाईलाज द्यायचा नाही. त्यामुळे तो मेल नंतर आपणच घेतला. थोडं इकडे तिकडं झालं व्यवहाराचं पण झालं मिटलेला आहे तो व्यवहार. मंत्री लाईन नराच्या माध्यमातून कुठेतरी स्टॉप झाली होती महाराष्ट्रामध्ये. हा स्टॉप झालेली होती. पर्वतनी ते परत एकदा चालू होईल. चालू केले आणि आपल्याला एवढीच अपेक्षा आहे त्याच्याकडनं. तो जसं त्याच्या वडिलांना आजोबाने नाव केलं तसं तोही नाव करेल एवढीच आशा आहे आपल्याला. रक्त शेवटी Blood महत्वाचं आहे. ब्लड महत्वाचं आहे. म्हणजे ते ब्लड असेल तर ते नाव कधी येणार कुठे येणार. ब्लॅक लाईन मध्ये जसं आपण थोड्या हा. वेळा आधी चर्चा केली की बॅक लाईन कुठेही येते. फक्त तुमच्याकडे ते रक्त असणं फार महत्वाचं आहे. एकदा रक्त आलं बरोबर बरोबर तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार. 100%. कारबोळ साहेब मला एक प्रश्न आहे. म्हणजे आता चाऱ्या संबंधित काय व्यवस्थापन आहे आता शेतामध्ये आपण कशा प्रकारचं व्यवस्थापन केलं चाऱ्यामध्ये.
चाऱ्यामध्ये शेतामध्ये 20 गुंठ मेथी घास आहे. हम्म. तुती आणि सुबाबळ 1.25 एकर आहे. आणि तूर बुसकटाची 7 टनाची ते 8 टनाची गाडीचा स्टॉक आहे आपल्याकडे. प्रत्येक महिन्याला तुम्ही आणताय पण वाटतं शेतकऱ्यांना देताय पण बऱ्याच जणांना, तूर बुसकट कारण की बऱ्याच जणांची तूर बुसकटमध्ये फसवणूक झाली मध्यंतरी, आणि काळभोर साहेबांच्या माध्यमातून चांगल्या दरामध्ये चांगल्या क्वालिटीचं तूर बुसकट आता लोकांना भेटतंय. शेळी पालक पण खुश झालेत की बाबा कोणतरी विश्वासाचा माणूस आता आलाय आणि तो देतोय. आणि मी बघितलं बऱ्याच जणांना तुम्ही आपल्या भागात दिलं आणि बऱ्याच जणांच्या फसवणूक झाल्या होत्या, की फलटणच्या भागात 2-3 जण आपलेच मित्र आहेत त्यांच्या फसवणूक झाल्या होत्या. आणि तुम्ही जेव्हा आला ते एक गोष्ट तुम्ही नवीन चालू केली तेही चांगली आहे. मग सगळ्या जर तुम्ही चारा देताय ते कशा प्रकारे देताय, म्हणजे पूर्ण असंच डायरेक्ट जसे तुम्ही म्हणताय की सुबाबूळ आहे, मेथी घास आहे आणि तुती आहे, डायरेक्ट शेळ्यांना टाकतोय आपण का कसं देतोय? कुट्टी करून मिक्सिंग करून देतोय सगळं. सगळा चारा मिक्स करून आपण देतोय. करून देतोय. आणि कसं व्यवस्थापन सकाळ संध्याकाळ कसं? सकाळचं 2 तास 6 ते 8 हम्म. आणि संध्याकाळी 4 ते 6. ते 2 तास त्या 2 टाइम 2 तासातच म्हणजे 4 तासात आहे चाराने व्यवस्थापन सगळं. चारा व्यवस्थापन सगळं कापणे कुट्टी करणे हा, सगळं ते त्या सगळं, 4 सगळं, तासामध्ये. सगळं. आणि खुराकामध्ये काय म्हणजे आपल्याकडे खुराकामध्ये मका, गहू, शेंगदाणा पेंट म्हणजे मिक्स करतोय mix आपण, करून, भरडा देतोय. हा भिजवून देतोय त्यांना. काय म्हणजे फरक काय जाणवतोय आधीच्या व्यवस्थापनामध्ये आणि आता तुम्ही नाही. माने साहेबांनी दोघांनी मिळून जो व्यवस्थापन बदल केला त्यामध्ये? मग तेच ना आम्हाला जे म्हणले ना लोक की तुम्ही पिल्लं 20 ते 25 हजाराची घेण्याची तुमची कॅपॅसिटी नाही, त्या कारणास्तव आम्ही आता पूर्ण नवीन सुरुवात केली की आम्हाला बी दावून द्यायचंय की शेळी पालन कसं असतं, शोक काय करायचा, त्यासाठी आम्ही शेळी पालन करतो. लोकांचं म्हणणं फार मनाला लावून घेतलं तुम्ही. हा लावून घेतले म्हणून. आता परबत घेतला त्यावेळेस बी आम्हाला एक असे कमेंट आल्यात की जेवढं तुमचं हातरून आहे तेवढं तुम्ही पाय पसरा. म्हणजे हातरून बघून पाय पसरा पसरा. किंवा जेवढं हातरून आहे तेवढं पाय पाय पसरा. पण मला वाटत नाही की जे लोकांच्या कमेंट्स आल्यात त्या कमेंट्स पुढं यशस्वी होतील किंवा ते खऱ्या ठरतील. कारण की ज्या लाईन्स तुमच्या गोट्यात आहेत आज, म्हणजे खूप मी म्हणतो जे माहितीवाले असतील किंवा खूप मोठे शेळीपालक असतील, ज्या लाईन आज त्यांनी सांगितल्या अविनाश साहेबांनी, त्या लाईन त्यांनी ऐकले नसतील, त्या लाईन इकडे गोट्यात आहेत आज, किंवा त्यांना त्या लाईन माहिती नाही आहेत. हे जे मागच्या 6-7-8 वर्षापूर्वी काम करणारे लोक आहेत त्यांना त्या लाईन माहिती आहेत. जे आता जुम्मा टू जुम्मा आमच्यात म्हणतात की माग 2-3 वर्षात जे शेळीपालनात आलेत त्यांना ह्या लाईन बद्दल माहिती नसणार अविनाश साहेब, आणि त्या लाईन तुम्ही घेऊन पुढे चाललाय हे म्हणजे फार महत्वाचं आहे. आणि कन्सिस्टंट काम करताय तुम्ही, थोडंसं लोकांपासून अलिप्त राहताय, थोडंसं शांततेत काम चालू आहे, पण जेवढं तुमचं शांततेत काम चालू आहे तेवढंच पुढं लोकांना पण रिझल्ट दिसून येणार आहेत. आणि माझी तर अपेक्षा आहे की या रिझल्ट लोकांना दिसून यावेत आणि लोकांना जे लिगसी आहे तुमच्या गोट्यातली ती कळून यावी. असं नाही की फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात हे तुमच्याकडे नाही आहे. आज 18-20 जनावर म्हणजे माझ्यामध्ये 30 जनावरांचं मॅनेजमेंट हे काही सोपं नाही आहे. 5-10 जनावरांचं मॅनेजमेंट कुणीही करू शकतं, पण 30-35 जनावरांचं मॅनेजमेंट, त्यांची पिल्लं हे करणं फार कष्टाचं आहे आणि फार अवघड काम आहे. ते तुम्ही दोघं करताय आणि बघूयात म्हणजे येणाऱ्या दिवसात बिटलमध्ये काही वेगळं पण होतंय. 100% पुढच्या लोकही 7 बघतील. महिन्यात म्हणजे तुम्ही जर पुढच्या 7 महिन्यात आलात तर खूप बदल दिसणार. खूप त्या शेळ्या काही खाली आहेत, काही लागतायत, थोड्या ट्रिम केल्यात त्यामुळे व्हिडिओमध्ये शेळ्या कळून येणार नाहीत, हा ट्रिम केल्यामुळे थोडं एवढ्या मनात नाहीत बसणार मनात शेळ्या. बसणार नाहीत. पण ज्याला बिटल माहिती आहे तो त्या शेळ्या ओळखणार, त्यांना त्या शेळ्या 100%. समजणार आहेत. आणि येणाऱ्या दिवसात जे काही 2-3 पिल्लं आहेत मेल आहेत तेही नाव दाखवून देतील. आणि आपण बघूयात म्हणजे आज जे काही बघितलं आपण ते बघूयात. आणि परत एकदा दिवाळीत आम्ही परत येणार. 100% दिवाळीत एकदा नक्कीच 100% त्यावेळेस बदल काय असतील बदल हे काय तुम्ही आहे? म्हणजे डोळ्यानं बघू शकता. मी बोलण्यापेक्षा तुम्ही बघणं जास्त जास्त महत्त्वाचं. महत्वाचं आहे. हा